बघा काय चाललेलं आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पॅटर्न व्हरायटी आपण बघितले. आता दुसरं पण व्हरायटी काय बघायची बघा. मी म्हटलं असा चालला 10 मीटर, असा चालला 4 मीटर आणि असा चालला 7 मीटर. ठीक आहे. डिस्टन्स किती आहे डिस्प्लेसमेंट हा क्वेश्चन. 10 मीटर 4 मीटर 7 मीटर म्हणजे डिस्टन्स जर विचारलं तुम्ही काय विचार किती होणार आहे 10 + 4 + 7 किती होणार आहे 7,11 म्हणजे 21. डिस्प्लेसमेंट करायचं. डिस्प्लेसमेंट हा आता इनिशियल हा काय त्याचा फायनल. तुम्ही याला इथून असं करणार म्हणजे हे काय भेटणार मला म्हणजे डिस्प्लेसमेंट भेटणार. मला एक कळलं मी इथून असं लाईन मारली कळालं इथून एवढं किती 7 आहे ना म्हणजे हा किती होईल 3 म्हणजे हा 3 झाला हा 4 झाला म्हणजे हा 5 झाला म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाला 5. सिंपल क्वेश्चन होता. डिस्प्लेसमेंट किती होता 5 मीटर. काय लॉजिक कळालं. दुसरं सपोज 4 मीटर आणि 3 मीटर सर वाटतं किती होईल 5 मीटर. डिस्टन्स जर विचारलं मग असं जर विचारलं तुम्हाला डिस्टन्स 4 + 3 झाले 7 आणि डिस्प्लेसमेंट विचारलं तर कारण की 4 × 3 = 12 बरोबर 4 × 3 = 12 काय होते. आता व्यवस्थित अजून काय करायचं वापस मी काय 0 पासून सुरू हे 0, 0 पासून सुरू आणि 7 मीटर पुढे म्हणजे इथला पॉईंट किती जाऊ. मी इकडून परत इकडे सरकलो आणि सपोज इथं आहे माझं 12 - 12,0 रिटर्न केला असा गेला आणि परत रिटर्न केला. तर किती डिस्टन्स आणि किती डिस्टन्स किती आणि डिस्प्लेसमेंट काय करणार इथून इथपर्यंत हा किती होईल 7,0 होईल. आपण 7,0 आहे त्याला मी असंच काय केलं किती होऊन जाईल 0,0 काय डाऊट आहे म्हणजे किती झालं 7 + 7 ओके. इथून इकडे किती 12 आहे ना +12 +12 7 7 14 14 12 26 पण आपल्याला विचारलं डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय शॉर्टेस्ट पाथ एवढा पाठ शोधायचा म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होईल आता डिस्प्लेसमेंट -12 बरोबर नाही. हा 0च्या तिकडे सरकला ना 0 त्या साईडला असतं तर काय असतं पॉझिटिव्ह असतं या साईड सरकलं म्हणून काय झाला निगेटिव्ह. एवढं कळलं. आत्ता क्वेश्चन मध्ये ट्विस्ट घेईल तोच क्वेश्चन आहे सेम क्वेश्चन आहे 7 मीटर माझं 12,0 असा गेला आणि असा इथं इथं त्यांनी सांगितलं 5,0 आता 0 ने चालू झाला 0 चालू झाला का नाही. आता कुठे चालू झाला 5,0 ने स्टार्ट झाला 5,0 ने स्टार्ट झाला म्हणजे 5 आणि 7 किती होते 12,0 झालं ना. तिथला पॉईंट किती झाला 12,0 इथला पण किती झाला 12,0 याला मी सरळ लाईन मारून घेतली किती झालं 5,0 काय डाऊट आहे 5,0. आता मग इकडचा विचार करायचा मला सांगा इकडचा विचार करायचा हा 5 आहे म्हणजे कुठेतरी येऊन तो 0 होणार आहे मग इकडे सरकणार आहे ना म्हणजे इकडचं किती आहे 5 आहे. हे 5 ते 0 येण्यासाठी किती 5 आहे आणि ह्या 0 पासून पुढे सरकलं किती झालं 12. तुला कळलं का नाही हा 12 हा 5 आणि हा किती 7. पहिल्या क्वेश्चन मध्ये या क्वेश्चन मध्ये फरक आहे समजलं का. मग किती डिस्टन्स किती होणार आहे डिस्टन्स होणार तुमचं किती डिस्टन्स किती होणार आहे 7 आहे 5 आहे आणि 12 असं होईल ना. आता 7 आहे नंतर 5 नंतर किती झालं 31 डिस्प्लेसमेंट पाहिजे डिस्प्लेसमेंट म्हणजे हा 5 ला एंड केला ना हा कितीला एंड केला 5 ला आणि अगोदरचे वजा 12 आणि हा किती +5 मग काय करणार -12 + 5
म्हणजे त्याला -7 फरक कळाला हा -8 होता -7 येतोय हा 26 येतोय इकडे 31 येतोय सामान स्टार्टिंग पॉइंट माझी बदलली 5,0 कडे चालू झाली इथं चालू झाली 0,0 म्हणून याचा कॉम्पोनंट की त्याला 7,0 म्हणून याचं की त्याला 12,0 12,0 इकडे तर 5,0 झालं पण झालं 7च त्या गोष्टी कळालं का दोघांमध्ये बेसिक डिफरन्स कुठं आला नेक्स्ट असं मुद्दा मागले की ऑन द वे म्हणजे सपोज हे टायर या टायरवर इथे खिळा ठीक आहे खिळा काय होत जाईल हा असा मोठं पुढे जाईल तर हा खिळा असा पुढे जाईल आणि एकदा नंतर तो कुठेतरी असेल ना इथं कळतंय ना समजलं का नाही हा असा होता खाली होता तो पूर्ण फिरून आधी आला म्हणजे किती सर्कल वरच कव्हर केला त्याचा विचार करा म्हणजेच काय व्यवस्थित आकर्षण महत्वाचं आहे मी असं इथं माझा खेळ हा पुढे चाललाय असं मोशन करत आणि इथं पोहोचलाय आणि आता खेळा कुठं आला खाली हे कंडिशन दुसरं खेळायचं कुठे गेला टॉपला गेला ना चालून सुरू झाला तर टॉपला एकदा जाणार आहे नंतर काय येणार आहे म्हणजे मग मी त्याला असं ड्रॉ केलं कंप्लीट सर्कल आहे का तो सर्कल हायपरबोला आहे का नाही हायपरबोला पण गोळा शेप आले मग हे जे टोटल डिस्टन्स आहे हे डिस्टन्स जे आहे ते बनतं तुमचं ऑलवेज 8r किती बनतं ऑलवेज 8r जर याचा रेडियस किती घेतला आपण r किती घेतला r येतं तर किती बनणार ते 8r दुसरं इथून जर मी अंतर मेजर केलं तर मला माहिती ना पूर्ण सर्कल फिरतोय म्हणजे किती होणार आहे 2πr म्हणजे विचार तुम्हाला डिस्टन्स किती कव्हर करतोय तो डिस्टन्स कव्हर करतोय तो 8r तर डिस्प्लेसमेंट किती आहे 2πr तुम्हाला का कारण की इनिशियल आणि काय फायनल याच्यामध्ये किती डिस्टन्स आपल्याला 2πr कळालं का आता दुसरा प्रश्न तोच आहे इथं होतो तिथं मला माहिती नाही 100% इथून इतकं किती पाया पण ना तर अर्धा आला पाया इथून इथपर्यंत किती बनवू अर्धा ट्रॅव्हल केलं त्यांनी किती बनेल 4 कळलं का पण हा कसं बनेल असं पॅराबोलिक पाथ सारखं दिसेल ना पॅराबोलिक पाथ सारखं दिसेल स्ट्रेट दिसणार आणि हे किती अंतर 2r असं बनेल ना डायमीटर तो आणि आता विचारलं मग हे कळालं डायग्राम मग तुम्हाला इथून विचारलेलं की मला सांगा डिस्प्लेसमेंट किती डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं शॉर्टेज पाथ इथून निघाला इथे हा काढायचा ना आपला हायपोटेन्यूस हे किती आलं पाया आले हे किती आलेले 2r आले हे काढायचं आपला जो होता तो असा आहे 4r जो आहे तो असा आहे आपल्याला काढायचा असा लॉजिक कळालं नाही चल पटकन किती होणार म्हणतो किती होणार याला x म्हटलं x चा स्क्वेअर इज इक्वल काय 2r चा स्क्वेअर प्लस किती 2r चा ब्रॅकेट करा पाय r चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती 4r स्क्वेअर प्लस पाय स्क्वेअर r स्क्वेअर म्हणजे काय केलं r स्क्वेअर कॉमन काढलं तर काय होतं तुमचा 4 प्लस पाय स्क्वेअर हे काय झालं तुमचा x स्क्वेअर मग x इज इक्वल काय r आला आणि अंडर रूट मध्ये 4 प्लस पाय स्क्वेअर आता 4 पासून 2 बाहेर येणार नाहीये कावर कारण की मध्ये काय आलेलं आहे ऍडिशन आलेलं आहे डायरेक्ट बाहेर काढता येणार नाहीये काय डाऊट आहे प्रोडक्ट मध्ये होता म्हणून तो बाहेर काढता आला आपल्याला ऍडिशन मध्ये डायरेक्ट बाहेर काढता येत काय डाऊट आहे समजलं याच्यामध्ये डिस्टन्स आणि याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट कसं काढावं नेक्स्ट आता आपण बघतोय सर्क्युलर पाथ दिसतंय काय नाही सर
इकडे दिसतंय बघ किलो ऑन द व्हील सर्क्युलर म्हणजे आपण विचार करतो बघ. मी जर विचारलं तुम्हाला डिस्टन्स साठी काय, डिस्टन्स साठी फॉर्म्युला बनेल तुमचा आर थिटा आणि थिटा आपल्याला घ्यावं लागेल रेडियन मध्ये. थिटा कशामध्ये घ्यायचं आपल्याला रेडियन. शिकलो का आपण डिग्रीचं रेडियन करायला. डिस्प्लेसमेंट म्हटलं, डिस्प्लेसमेंट जर म्हटलं मला सांग डिस्प्लेसमेंट जर म्हटलं तर साइन येतो कॉस होतो नॉट 2r साइन सबट्रॅक्शन देतं साइन. आता काय म्हणजे कुठून फॉर्म्युला मला हा सर्कल सोबत हे त्याचं काय रेडियस आहे, हे काय त्याचं रेडियस, हा काय झालं थीटा. मला सांगा सेम झाले हे आणि हे काय झालं सेम झालं. आता हा तर असा आहे ना, हा असा आहे, आपण असा याचा रिझल्ट कसं काढावं लागेल हे निघेल ना. डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे हा निघेल डिस्प्लेसमेंट आणि त्याचे डायरेक्शन पहिला कोणाला ते म्हणाला असं होईल. मग मला सांगा हा फर्स्ट वेक्टर रिझल्ट कोण ऍक्ट होईल इकडचा ना, रिझल्ट कोण ऍक्ट होईल असा ऍक्ट होईल. म्हणून आपल्याला इकडेच करताना काय करावं मला सबट्रॅक्शन करावं लागेल. हे जर पार्ट काढायचं हा रिझल्ट मिळेल ना, हे ऍडिशन होते दोघांचं. मला काढायचं ए तर मला या दोघांची काय करावं सबट्रॅक्शन करावं. सबट्रॅक्शन करत असेल तर काय म्हणतो माझा 2r sin θ/2 बनतो. 2r sin θ/2 बनतो. डिस्प्लेसमेंट कोण देत असतं आपल्याला 2r sin θ/2. वेक्टर मध्ये आपलं काय करून देतो 2r sin θ/2. शिकलं काही cos θ/2 sin θ/2 शिकलं मे असू शकतो. बघा आता मी म्हटलं कंप्लीट सर्कल आहे, कंप्लीट सर्कल आहे. कंप्लीट सर्कल म्हटलं तर थिटा किती आहे 360 डिग्री आहे. थिटा किती आहे 360 डिग्री आहे. म्हणजे इथं बोलला गेला परत तिथं झालं ना 360 डिग्री. मला कळतं ना डिस्प्लेसमेंट किती झालं पाहिजे 0. डिस्प्लेसमेंट किती झालं पाहिजे 0 ना. जिथं आलं तिथंच गेला 360 म्हटलं तर 360 डिग्री म्हणजे तिथे 2π. 360 म्हणजेच काय 2π. चला डिस्टन्स काढूया. डिस्टन्स काय असतो r इंटू थिटा. r थिटा किती आहे थिटा घ्यायचा आहे कशामध्ये रेडियन म्हणजे काय तुम्हाला 2π किती झालं 2π. आणि आपलं माहिती होतं ना हे विरूप फॉर्म किती गेला सरकमफरन्स केलं नाही कम्प्लीट काय केलं सरकमफरन्स. पण डिस्प्लेसमेंट किती होईल 0. चला डिस्प्लेसमेंट काढायचं. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय 2r sin θ/2 2r sin θ/2 2 sin किती थिटा किती 360 किंवा 2π म्हणा डिवाइड बाय 2. हा 2 टू गेट कॅन्सल 2r sin पाय ची व्हॅल्यू किती येणार आहे sin 0 ची व्हॅल्यू 0 तर sin पाय ची व्हॅल्यू किती 0 म्हणजे किती झाली तुमची 0. डिस्प्लेसमेंट किती झाली नाही कळालं. आणि आपलं माहित पण होतं ना डिस्प्लेसमेंट किती दाखवलं होतं 0 दाखवलं. ओके मी हाफ सर्कल घेतला आता हाफ सर्कल घेतला तर काय कळालं तुम्हाला इथून इथं निघाला ना म्हणजे किती आलं डिस्प्लेसमेंट किती आलं 2r. डिस्प्लेसमेंट किती आलं पाहिजे 2r का माहिती ना कारण एवढा हा आहे आणि इकडचा आहे किती होईल डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट पास ना 2r आणि अर्धा कव्हर केला म्हणजे किती आलं पाहिजे पाया. अर्धा केला म्हणजे डिस्टन्स किती आलं पाहिजे पाया आणि डिस्प्लेसमेंट किती 2r फरक आहे कळलं का नाही. हां थिटा किती 180 डिग्री. थिटा किती 180 डिग्री. थिटा 180 डिग्री तर डिस्टन्स किती झालं पटकन डिस्टन्स इक्वल काय r इंटू थिटा 180 डिग्री म्हणजे काय पाय तर पाय इंटू आणि आपलं माहिती पण होतं डिस्टन्स किती होता पाय आहे. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. डिस्प्लेसमेंट काढायचं काय करतो आपण 2r sin θ/2. चलो 2r जसा तसा sin जसा तसा थिटा ची किती π/2 आणि π/2 ची किती 1 किती झाले 2r आणि आपल्याला माहित पण होतं किती आलं पाहिजे तर लॉजिक तर कळाला. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट माझा फरक पुढे बनणार आहे समजतं नाही. म्हणजे कोणत्या अँगलचा काढू शकतो कोणता अँगल दिला त्याचा डिस्टन्स काढू शकतो आणि कोणता अँगल दिला तर त्याचा डिस्प्लेसमेंट आपण काढू शकतो. क्लियर. नेक्स्ट मी असं म्हटलं 90 मला कळलं पाहिजे हे किती आलं πr/2 आलं डिस्टन्स किती आलं πr/2 डिस्टन्स किती आलं πr/2 का कारण की याच्या पण आपण काय केलं अर्धा केलं याचं काय केलं आपण अर्धा केलं
किती होता पाय आर होता त्याचा अर्धा केला म्हणजे किती आला पाहिजे पाय आर बाय 2 डिस्टन्स किती आला पाहिजे पाय आर बाय 2 आपल्याला माहिती आहे की माहित पण असं म्हणजे किती आला पाहिजे पाय आर बाय 2 आणि डिस्टन्स किती होणार √2 का बरं √2 आर कारण की आर आहे शॉर्टेस्ट पाथ √2 आर कळलं का मी तर टाकणार व्हॅल्यू तर टाकणार फॉर्म्युला मध्ये कळणार पण आपल्याला माहित असं पाहिजे की कुठून काय बनणार आहे चल थीटा किती 90 डिग्री म्हणजे किती रे पाय बाय 2 पाय बाय 2 मग मला सांगा थीटा आहे ना 90 डिग्री पाय बाय 2 तर मला सांगा डिस्टन्स किती r इंटू थीटा r जसा तसा थीटा व्हॅल्यू किती पाय बाय 2 आणि आपल्याला माहित होतं पाय बाय 2 आलाच पाहिजे होता आणि डिस्प्लेसमेंट किती आला पाहिजे √2r डिस्प्लेसमेंट किती आला पाहिजे √2r का बरं r चं काय होणार आहे r आहे आणि हा पण r काय होणार आहे √2r ना किती 2r sin थीटा बाय 2 चला 2r sin थीटा बाय 2 म्हणजे किती थीटा ची व्हॅल्यू किती पाय बाय 2 2 * 2 4 पाय बाय 4 म्हणजे किती 1/√2 मग किती झालं तुमचं 2r आणि हा काय झाला 1/√2 2 ला कसं लिहिलं √2 * √2 म्हणजे किती बनला माझा √2 डिस्प्लेसमेंट आपल्याला माहित होतं की बनणार आहे तो नंतर अजून लॉजिक देणार आहे आता सध्या गाडीवर मेहनत करू बघ नेक्स्ट मी म्हटलं किती इथं आहे तुमचं 60 डिग्री किती थीटा किती 60 डिग्री 60 म्हणजे किती पाय बाय 6 सर पाय बाय 3 7 ते 8 ना पाय बाय 3 मग डिस्प्लेसमेंट किती होणार आहे डिस्टन्स किती होणार आहे r थीटा डिस्टन्स काय असतो r थीटा डिस्टन्स जर r थीटा असेल तर r आणि थीटा व्हॅल्यू किती पाय बाय 3 म्हणलं काय डाऊट आहे डिस्प्लेसमेंट झाली काय फॉर्म्युला आहे 2r sin थीटा बाय 2 म्हणजे किती रे 2r sin थीटा किती आहे पाय बाय 3 ना पाय बाय 3 * 2 म्हणजे किती झालं 2r किती रे sin किती 60 झालं ना पाय बाय 6 झाला म्हणजे किती झालं 30 2r sin 30 आणि sin 30 म्हणजे काय sin 30 म्हणजे किती 1/2 sin 30 म्हणजे किती 1/2 टू गेट कॅन्सल किती म्हणला आता या आता डोकं लावायचं इथं काहीच नाही वेगळं आता इथं चाललंय गंमत ही काय गंमत झाली बघा ही गंमत 1 - 1 कधी 1 - 1 √2r कधी 1 - 1 √2 कधी 1 - 1 √3 कधी 1 - 1 0 कधी 1 - 1 जाता 2 आठवतं रे हां 1 - 1 कधी 60 डिग्रीला 1 - 1 कधी 60 डिग्रीला √2 कधी 90 डिग्रीला √3 कधी 120 डिग्रीला 0 कधी 0 डिग्रीला 2 कधी 180 डिग्रीला बस हेच होतं बघा आता लॉजिक देतो कळा आता लॉजिक बघा समजून घ्यायचं ना मला सांगा इथे 60 होतं ना किती होता 60 ला काय म्हणतात 60 असेल तर किती म्हणलं आणि किती होता r होता तर काय म्हणलं r म्हणलं ना कळलं का नाही 60 होता ना 60 डिग्रीला काय म्हणलं माझं 1 60 डिग्रीला काय म्हणलं माझं 1 बनलं म्हणजे r होता तर r दिलं 2 असतं तर 2 दिला असतं 4 असतं तर 4 दिला असतं आपण 1 + 1 तिथं r दिलं म्हणून काय आला r हे लॉजिक कळलं 60 या 90 ला 90 असेल तर किती बघा 90 असेल तर किती 90 असेल तर किती √2 लॉजिक कळलं चल नेक्स्ट किती आता 180 असताना किती 2 180 असताना आता r का बरं कारण काय देतो 2 टाइम पण ना मी म्हटलं किती 367 म्हणा 0 सारखं म्हणजे 0 कुठे 0 म्हणजे काय 0 सारखं डिस्प्लेसमेंट काय लॉजिक कळलं का काय नव्हतं तेच मी 120 डिग्री बोललो असतो मी 120 डिग्री बोललो असतो किती म्हणलं असतं 100 म्हणलं असतं सॉल्व करायची गरज नाही मला कधी सॉल्व करायची गरज नाही पडली पाहिजे माझं कन्सेप्ट जर पकडलेला असं 1 - 1 1 + 1 यासाठी तर आपण फोकस ठेवलाय काही वेगळा काही नाही फक्त लॉजिक ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे
नाही तर मग आपण फक्त पाठ केलं आणि त्याचं ऍप्लिकेशन होणार नसेल मग काय पाहिजे त्याचं? काय होतं ते हे सॉल्व्ह करण्यात गाढव मेहनत असते. मेहनत माहीत असेल तर हे पाठ केलं मेहनत बरी राहील आणि लॉजिक डेव्हलप असेल तर डायरेक्ट सॉल्व्ह होईल.